हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. आज आपण बघणार आहोत तुमच्या मनाची स्थिती. ओके, तुमच्या मनाची स्थिती कशी आहे आणि त्यावर तुम्हाला काय करायची गरज आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा बघूया. ओके, फायटिंग. मला असं वाटते की तुम्ही कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं मनामध्ये तुमच्या सतत हे चालू असतं. येस, सतत तुम्ही काही ना काही मनामध्ये तुमच्या विचार चालू असतात, विचार विनिमय, विचारांचं युद्ध चालू आहे किंवा काहींच्या लाईफमध्ये ॲक्च्युअल फाईट चालू आहे. आणि ही सगळी फाईट कशासाठी आहे तर अस्तित्वाची. तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होते. तुम्हाला स्वतःची ओळख होण्यासाठी तुमच्या लाईफमध्ये हे प्रॉब्लेम्स किंवा हे फाईट्स आलेले आहेत. पण तुम्ही आत्ता त्या माइंडसेटमध्ये नाही आहात. ओके, तुम्ही खूप पेशन्स ठेवला आहे, पण तुम्हाला असं झालं की पेशन्सची आता नानाचिडा. आय एम सो सॉरी, बट मला असेच शब्द ऐकू येत आहेत. सो खूप जास्त तुम्हाला आता असं वाटते की म्हणजे परिश्रमांची पराकाष्ठा झाली आहे. आता खूप वाट पाहिली आहे, आता खूप पेशन्स ठेवलेत, तरी पण अजून सक्सेस का मिळत नाही आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही होप तर सोडल्या नाही आहेत. ऑफकोर्स पॉसिबिलिटीचं कार्ड आहे. या अंधाऱ्या जगामध्ये थोडीशी होप तुमच्या लाईफमध्ये अजूनही आहे की ठीक आहे, काही झालं तरी देव माझं वाकडं करणार नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही आत्ता आहात. आणि तुमच्यासाठी काय खास मेसेज देव सांगतोय तर ठीक आहे, थोडंसं सायलेन्समध्ये जा, जगापासनं थोडंसं आत्ता ब्रेक घ्या आणि जितकं होईल तितकं मेडिटेशन करा, मौन पाळा, जेणेकरून तुमची इनर व्हॉइस यानी इंट्युशन पॉवर तुमची स्ट्रॉंग होईल आणि त्यांचा मेसेज, देवाचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही कम्प्लिशनमध्ये याल. म्हणजे ज्या कंडिशनिंगमध्ये आहात किंवा जे काम चालू आहे ते कंप्लीट होईल. देव जे आहेत ते डेफिनेटली तुम्हाला गाईड करतायत, पण त्यासाठी तुमच्या मनाची एकाग्रता पाहिजे. तुम्हाला पीसमध्ये राहण्याची गरज आहे, तर देवाचा संदेश तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कंप्लीट फील कराल. आणि जेव्हा तुम्ही कंप्लीट फील कराल, यू बिकम लाईक अ एम्प्रेस. तुमच्या लाईफमधले जे प्रॉब्लेम्स आहेत त्यातनं तुम्ही कसं बाहेर पडला या बाबतीमध्ये सर्वांना शेअरिंग कराल. बाकीच्यांच्या लाईफमध्ये तुम्ही प्रकाश पाठवाल. तो अशा पद्धतीने मला ही सिच्युएशन दिसत आहे तुमची की तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे म्हणून तुम्हाला हा एवढा त्रास होतोय. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हे तुम्ही ऐकलेलंच असेल. नसेल ऐकलं तर मी सांगते. ज्यांचं भविष्य खूप सुंदर असतं त्याच्यासाठी त्यांचा संघर्ष पण तितकाच कठीण असतो. सो तुम्ही त्या कठीण संघर्षामधनं जाताय, बट तो लवकरच तुमचा संपुष्टात येईल आणि तुम्ही तुमच्या लाईफचं जे इंद्रधनुष्य आहे त्याच्यामध्ये सर्वांना प्रकाश द्याल. तुम्ही लोकांना गाईड कराल आणि तुमच्या अनुभवांनी तुम्ही लोकांना एक अशा पद्धतीने गायडन्स द्याल ना की एक कळकळीने जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो त्या पद्धतीने तुम्ही लोकांना सांगाल, त्यांचं दुःख दूर कराल आणि त्यांच्यासाठी एक आशेचा किरण बनाल. तर हे तुमच्यामध्ये चेंज व्हावेत यासाठी तुमच्या लाईफमध्ये आत्ता ही सिच्युएशन आहे. सो मला असं वाटतंय की जस्ट गो विथ द फ्लो. ट्रस्ट ठेवा, पेशन्स ठेवा, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. ओके, थँक्यू सो मच. हे रीडिंग तुम्हाला कसं वाटलं, तुमच्याशी रिलेट झालं की नाही मला नक्की कळवा. माझा यूट्यूब चॅनल दी एम्प्रेसला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जितकं तुम्हाला हा चॅनल शेअर करता येईल तितकं तुम्ही सर्वांशी शेअर करा. तुमची एक लाईक, तुमचा एक कमेंट हे मला खूप मोटिवेट करून जातं. सो प्लीज तुम्ही जितकं व्हिडिओजना लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब एकदाच करतो, त्यामुळे मला काही फायदा मिळणार नाही आहे फायनान्शियली. ओके, इट्स ऑल अबाउट की इट्स अ एनर्जी गिव्ह अँड टेक. तुम्ही मला एनर्जी दिली तर मी माझ्या एनर्जी एक्सचेंजमध्ये तुम्हाला हे रीडिंग करून देते. सो इट्स अ सिम्पल थिंग, जस्ट गिव्ह लाईक. त्याला किती वेळ जातो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक व्यक्तीला तरी तुम्ही शेअर करा
जे तुमच्या जवळचे आहेत, जेणेकरून तुमच्याकडनं पुण्य घडेल आणि त्या पुण्यात तुम्हाला 1000 पटीने चांगले रिझल्ट देऊन जाईल. सो नक्कीच हा चॅनलला जितकं तुम्हाला शेअर करता येईल, सबस्क्राईब करता येईल आणि लाईक करता येईल तेवढं करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. बाय.